प्रचंड चर्चेत असलेल्या नाशिक लोकसभेच्या लढतीचं चित्र अखेर स्पष्ट झालेलं आहे। भाजपासह राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे खासदार हेमंत गोडसेंना दिलासा मिळालाय। मात्र त्याच वेळी शांतिगिरी महाराजांनी आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे। त्यामुळे नाशिकमध्ये हेमंत गोडसे, ठाकरेंच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे आणि अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्यात तिहेरी सामना रंगणार आहे। बघूया संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसेंची थोडी खुशी थोडा गम अशी काहीशी अवस्था झाली आहे। एकीकडे भाजपाचे बंडखोर अनिल जाधवांनी शेवटच्या मिनिटाला माघार घेतली, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागले, तर तिसरीकडे शांतिगिरी महाराजांनी बोलून दाखवल्याप्रमाणे आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। त्यामुळे हेमंत गोडसेंना दिलासा मिळालाय आणि त्याचबरोबर त्यांचं टेन्शनही वाढलंय। मला असं वाटतं की निश्चित महायुतीचा हा विजय आहे। महायुतीची ताकद या शहरामध्ये आणि नाशिक लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि सर्वच पदाधिकारी स्वतः उमेदवार म्हणून या ठिकाणी फिरतायत आणि म्हणून हा महायुतीचा महायुतीचा खऱ्या अर्थानं विजय आहे। अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी नाशिककरांमध्ये आहे। त्यांना पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे। गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रचंड घडामोडी पाहायला मिळाल्या। ओबीसी समाजाला उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपाचे स्थानिक नेते अनिल जाधवांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता। अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिष्टाई करत बंडखोर अनिल जाधवांची समजूत काढली। हेमंत गोडसेंसह अनिल जाधव धावाधाव करत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि अवघा 1 मिनिट शिल्लक असताना जाधवांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला। मी त्यांना विनंती केली की आपली महायुती आहे आणि महायुतीमध्ये ही जागा शिवसेना पक्षाला गेलेली आहे, त्यामुळे आपण शिवसेनेला पूर्ण समर्थन दिलं पाहिजे आणि त्यांच्यासोबतचे जे सगळे समर्थक आहेत त्यांना देखील मी हे सांगितलं की अनिल जाधव पक्षाचे आहेत, त्यांचा योग्य विचार आम्ही करणार आहोत। ते कुठल्या तरी सभागृहात गेले पाहिजे, त्यांना काही ना काही काम करायची संधी मिळाली पाहिजे, भविष्यात त्यांचा विचार झाला पाहिजे। या संदर्भात गांभीर्याने पक्षात मी चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय जो आहे आपण पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून घेऊ। दरम्यान अपक्ष रिंगणात उतरलेल्या शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी कायम ठेवत महायुतीची डोकेदुखी वाढवली। शांतिगिरी महाराजांनी नाशिकच्या लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या नेत्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू आणि शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसलेंनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली। जवळपास 20 मिनिटांपेक्षा अधिक काळ अक्षय महाराज भोसलेंनी शांतिगिरी महाराजांची मनधरणी केली। मात्र शांतिगिरी महाराजांनी निवडणुकीच्या रिंगणातून मागे न हटण्याचा निर्णय कायम ठेवला। ही लढाई निवडणुकीची होत आहेत, ही कोणाच्या विरोधामध्ये नाहीत, कोणी आमचे शत्रू म्हणून नाहीत, कोणाचा विधी स्वार्थ म्हणून नाहीत आणि म्हणून फक्त ही लढाई कशासाठी, देशाच्या हितासाठी आहे। कोणी काही म्हणत असेल तिकडं त्याच्या सोयीनुसार, मात्र त्या ठिकाणी हा पूर्ण निर्धार करण्यात आलेला की यावेळची ही निवडणूक लढायची आणि जिंकायची। नाशिक लोकसभेची निवडणूक ऐन रंगात आली असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका बसलाय। उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या विजय करंजकरांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। रविवारी रात्री 2:30 वाजायच्या सुमारास हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत डाव फिरवत करंजकरांना गळाला लावलं। विजय करंजकर हा एकदम खोटारडा माणूस आहे। वेळोवेळी मातोश्रीला अनेक वेळा चुकीच्या माहिती देणं आणि त्या इथनं 12 वर्ष त्यांनी जिल्हा प्रमुख पद काढलं। महापालिका निवडणुकीमध्ये काय घडलं हे मातोश्रीला माहिती आहे, सांगायची गरज नाही। परंतु त्याच्या डोक्यामध्ये तिकडे जाण्याचे विचार सुरुवातीपासून होते। जे त्याचे सहकारी नगरसेवक तिकडे गेलेत तेव्हापासून ते अस्वस्थ होते आणि हे कदाचित मातोश्रीला कल्पना असावी म्हणूनच करंजकरांना तिकीट दिलं नाही ना। मी आश्वासनांसाठी जात नाही, लात मारील तिथं पाणी काढेल ही अवलाद आपली आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी विश्वासघात केला त्यांचा कसा घात होतो ते तुम्ही बघाल। परमेश्वरांनी दिलेली देणगी माझ्याकडे, माझ्या बापदाद्यांनी प्रचंड पैसा मला निर्माण करून दिलेला आहे। मी त्याच्यावरती संतुष्ट आहे। मी दुसऱ्याच्या खिशात हात घालणारा मी नाही आहे। लढणार, पाडणार आणि जिंकणार। ज्यांनी माझ्या इच्छा शक्तीवरती या ठिकाणी आव आणली आहे त्यांना पाडणार आणि गाडणार। राज्यात प्रचंड चर्चेत असणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट झालंय। महायुतीचे हेमंत गोडसे, मवियाचे राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतिगिरी महाराज आणि वंचितचे करण गायकर यांच्यात सामना रंगणार आहे। मात्र खरी लढत ही राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे या 2 शिवसैनिकांमध्ये बघायला मिळणार आहे।
अर्थात नाशिकच्या लढतीत शांतिगिरी महाराज किती मोठा फॅक्टर ठरतात ते नक्की कोणाचं गणित बिघडवणार या प्रश्नांच्या उत्तरांसाठी 4 जून पर्यंतची वाट बघावी लागणार आहे. किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.